याचा जीव मी वाचवला असता, पण हाच माझ्या जीवा उठला होता म्हणून मी याला मारला. आता कुणाला ते नंतर दाखवते. त्याआधी पहा आम्ही रूम बदलली आहे आणि तिथलं टॉयलेट असं आहे म्हणून मी ना आज ॲसिड आणलं आणि 12वीला असताना खूपच प्रयोग केले आहे केमिस्ट्रीमध्ये. तर आज पहिल्यांदाच मी ॲसिड टाकत आहे. तर याआधी कधीच टाकलेलं नाही. तर ॲसिड टाकून मी जरा वेळ ठेवलं आणि तोंडाला एकदम पॅक बांधलं होतं. लहान मुलं घरात असताना हे करू नका, लहान मुलं बाहेर असताना, कारण हा वास खूप स्ट्रॉंग असतो. तर हे पहा, हे जे मच्छर आहे ना ते मला 2-3 वेळा चावून गेलं. त्याच्यानंतर मग मी त्याला शेवटी पकडलंच आणि त्याची हत्याच करून टाकली. आता मी त्याला मारलंही नसतं, पण तो फक्त माझ्या जीवावर नाही उठला तर माझ्या मुलाच्या जीवावर पण उठला. रात्री ना त्याला एवढे मच्छर चावले ना की त्याच्या गालावरती, कानावरती एवढे मच्छर चावले ना की ते मला आणि त्याच्या बापाला दोघांनाही नाही पावलं. आणि आता आईबाप मुलाला काही होऊ देणार, असं काही होणारच नाही म्हणून लगेच पप्पानी ना एवढी मोठी ना डायरेक्ट ना नेटच, टेंटची नेटच मागवली आणि वरदला त्यामध्ये ठेवलं. तर आता मच्छर चावायचं टेन्शन तर गेलेलं आहे. आज मी ना खूप महागडी अशी सनस्क्रीम आणलेली आहे. घेऊ तर वाटत नव्हती, पण म्हटलं आता चला खूपच ऊन आहे तर एकदा ट्राय करून पाहूया. बॉक्स एवढा मोठा होता आणि आतमध्ये पहा एवढीशी टूप निघाली. तर थोडंसं किचनचं काम करायचं होतं, पण पहा घरामध्ये एवढा सगळा पसारा झाला होता आणि एवढी धूळ उडाली होती. तर त्यानंतर नाही साफ करता करताच मला खूप टाईम गेला आणि त्यानंतर संध्याकाळी ह्या मी बिबड्या भाजल्या. ह्या खायला खूप भारी लागतात. आता हे फक्त गावाकडेच मिळतात, विकत काही मिळत नाही. तर तुम्हाला ह्या बिबड्या माहीत आहेत तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.